माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुर्नमामि सादरे नामश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवान्ता भवन्ति सादरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भववन्दयिनमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटाहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वर भगवान् एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। काल आपण विषय पाहिला देहाच्या 25 तत्वाचं चिंतन पाहिलं. एका देहाचे एका असणारं भूताची 5 तत्व, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, यांचे 5 तत्व. तोच आज विषय पुन्हा आपल्याला हाताळायचा वेगळ्या पद्धतीनं. म्हणून एक अपंचीकृत पंचमहाभूत आणि पंचीकृत पंचमहाभूत, त्याच्यात काय फरक आहे? अपंचीकृत कशाला म्हणावं आणि पंचीकृत कशाला म्हणावं? जे स्पेशल आहे, अपंचीकृत म्हणजे स्पेशल भूत येतं आणि एकूण एकात मिसळले. पृथ्वीचा भाग पाण्यात, पाण्याचा भाग पृथ्वीत, अग्नीचा भाग पाण्यात, असे जे मिसळ झाली एकूण एकाची, याच्यामध्ये सगळ्याला मिसळून एक देह तयार झाला. त्यालाच पंचीकृत पंचमहाभूत म्हणते. स्पेशल पंचमहाभूत म्हणजे पंचीकृत पंचमहाभूत, आणि तेच एकूण एकात मिसळले म्हणजे पंचीकृत पंचमहाभूत. त्याच्यात जसं अस्थि, मांस, नाडी, त्वचा, रोम, त्या नाड्या, हे पृथ्वीचा भाग आहे. शरीरामध्ये काय काय आहे? पृथ्वीचं एक भूत हे पृथ्वी, पंचमहाभूतातलं एक पृथ्वी. काय भूत? भूत म्हणजे भौतिक. भूत शब्द म्हणजे आपण भूत कशाला वापरतो? भूत आपण कशाला म्हणतो? भूत लागलं, हां, कल्पनेचं असतं ते भूत. कशाचं आहे? कल्पनेचं. हे भौतिक कशाला म्हणा? भौतिक ते तुमच्या भोवताली येते. तुमच्या भोवताली जे आहे त्याला काय म्हणावं? भौतिक. जे उत्पन्न झालेलं आहे, काही काळ दिसतं, नंतर नष्ट होतं, असा भौतिक पसारा आहे सगळा. तुमच्या जे भोवताली आहे हे सगळा पसारा कसा आहे? भौतिक आहे. म्हणून त्याला भूत असं म्हटलंय. म्हणून त्याच्यातलं पहिलं भूत पृथ्वी. आता ह्या शरीरामध्ये पृथ्वीचा काय मटेरियल आहे, काय भाग आहे, काय काय याच्यात? पृथ्वीचं रोम म्हणजे केस, हे पृथ्वीपासून तयार झालेलं आहे भाग. त्वचा त्याच्या पलीकडं, कातडं, हे कोणाचा भाग आहे? पृथ्वीचा भाग आहे. हाडं पृथ्वीचा भाग आहे. मांस पृथ्वीचा भाग आहे. आणि याच्यात नाड्या आहेत अनेक, ते कोणाचा भाग आहे? पृथ्वी. म्हणून तर बऱ्याच ठिकाणी हाडामांसाची मोळी, त्याला मी म्हणून कवटाळी, हा दे नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कर्म, कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधीले, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, हाडा मांसाचा पिंजरा केला हात राघू बैसविला. असे याच्याबद्दल अनेक काय येतात लिखित आहे शास्त्रामध्ये. देह कशाचा आहे, देह कशापासून तयार झालेला आहे, देह कशाचा परिणाम आहे? हा स्थूल देह मातीचा परिणाम आहे. कशाचा परिणाम? जसं घट हा मातीचा परिणाम आहे, गाडगं हा मातीचा परिणाम आहे. म्हणून त्या गाडग्याला आत बाहेर काय? मातीची. मातीतून आला, मातीवरच राहिला, आणि शेवटी त्याची काय होती? मातीच होती. घट्ट म्हणलं केवळ ती काय? माती. तसा हा देह म्हणलं की केवळ काय? मातीचे. आता माती, नंतर बी केली माती, आणि आता बी काय? माती. चला म्हणजे कशाला? मातीला माती करायची. आता
माती करायची का पहिली माती आता तरी देह म्हणजे काय म्हणून देहीची अग्नी गेला देह नव्हे वाला चिखल झाला बस त्याच्यात अग्नी गेला की लगे वाला चिखलच येतो देहीचा अग्नी गेला आणि देह नव्हे चिखल म्हणून ओले मृतिकेचे मंदिर हे कशाचं मंदिर आहे ओलं मृतिकेचं मंदिर याच्या 6 जण उंदीर काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे 6 जण काय त्याच्यात गुंफा करती पोखरून टाकलं हे मंदिर कोणी कालच झालं आपल्याला कामाजी कोतवाल कामे नेले चित्त हे दुश्मन आहेत परमार्थाचे हे घातक येतं त्या ज्ञानेश्वरीत असं चिंतन सांगितलेलं याच्याबद्दल इच्छा असणारी तरुणपणाला आली असं माऊलीने चिंतन केलेलं आहे इच्छा कुमारी तरुणपणाला आली आणि अहंकाराशी तिनं लग्न लावलं कोणासंग अहंकाराशी लग्न लावलं आणि मग त्या इच्छा मुरळीनं अहंकाराशी लग्न लागल्यानंतर तिनं विषयरूपी जंगलात मध्ये जीवाला सोडून दिलं कुठं घातलं नेऊन काय मोकलेली वनी सावजानी विढिले महाराज म्हणतात काय मोकलेले वनात वनात कोण आहे विषयरूपी जंगलात मध्ये मोकलीलं आणि सावज तिथं हिंसक प्राणी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार डरकाळ्या फोडायले आणि जीव त्याच्यात पाळलेला आहे कुठं विषयरूपी जंगलामध्ये आणि हे वैरी त्याला तोडायले तर एक असा जबरदस्त एका वैरीने एका बहादराचा नाश केला 60,000 वर्षे तप करणारा विश्वामित्र एका क्षणात पाय उतारा झाला त्याचा फक्त इच्छेनं कामनेनं वासनेनं नारद भजन करणारा नारद एका क्षणात पाय उतारा झाला म्हणून नको नको म्हणा गुंतू माया झाला काळाला जवळी म्हणून वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाली पाहत्या रावणाकडे जरा काय झालं त्याचं म्हणून त्याला अनेक आपल्याला शास्त्रामध्ये वॉर्निंग दिलेली म्हणून अपंचीकृत पंचे महाभूत आणि पंचीकृत पंचे महाभूत स्पेशल जे येतं ते असणार पंचीकृत पंचे महाभूत कालच त्याचा आपला विषय झाला आज आपला विषय चालला अपंचीकृत पंचे महाभूत त्याच्यात मध्ये अस्थि मांस नाडी त्वचा आणि रोम हे पृथ्वीचा भाग आहे शोणित शुक्र मूत्र श्वेत लाळ जे पातळ आहे शरीरामध्ये काय पातळ आहे शरीरात शोणित म्हणजे रक्त हे पाण्याचा भाग आहे पण आता पाण्याचा भाग आहे ते लाल बुंद आहे ना तर पाणी लाल नाही पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा पाण्याचा रंग कसा सांगा बरं मला रंगत नाही जे टाकतात तसा तुम्ही हिरवा टाका हिरवं होतं लाल टाका लाल होतं पिवळं टाका पिवळं होतं म्हणजे संसर्ग अध्यास जे तुम्ही त्याच्यात रंग टाकताल तसं काय होतं अगोदर पाणी नदीला निळसर असतं आणि पाऊस पडला की भोरं होतं मग पाणी भोरं का पाणी निळ पृथ्वीच्या संबंधाने भोरापणा आला त्याला कारण की ते पृथ्वीचा गाळ आला त्याच्यात म्हणून काय झालं ते म्हणून जे असणारं शरीरात जे रक्त आहे याच्यात मध्येही पृथ्वीचा भाग मिसळला म्हणून ते कसं झालं लाल झालं पृथ्वीचा भाग मिसळल्यामुळं याला पंचीकरण म्हणते त्याला जसं आता पित्तरपाठ आला ना पित्तरपाठामध्ये एक पदार्थ करतात बाया आणि एका कोपऱ्याला वाढीत असतात त्याला काय म्हणतात बघा ते कधीच नसतो पदार्थ जीवनात एकदाच पित्तरपाठात खायला मिळतं काय म्हणते त्याला पंचामृत कसं वळ केलं तुम्ही पंचामृत म्हणजे 5 वस्तूचं एकीकरण केलेलं असतं त्याच्यात काय असतं त्याच्यात मिरच्या खळलेल्या असतात चिंच असती पुन्हा काळं वाटण असतं पुन्हा जास्त गूळ असतो किंवा साखर असती पुन्हा जास्त काय असतं त्याच्यात तिखट असतं म्हणजे काळं वाटण
असं 5 वस्तूचं एकीकरण केलं त्याला काय म्हणते पंचामृत. तसं इथं 4 भूताचं एकीकरण, एका भूताचा एक भाग आणि 4 भूताचे 4 भाग मिळून काय झालं, एका भागामध्ये त्या 4 भूताचा एक भाग मिसळला, ते झालं काय पंचीकरण. एक पृथ्वीचा कोणता भाग घ्या, एक भाग हाड घ्या किंवा मांस घ्या किंवा नाडी घ्या किंवा त्वचा घ्या किंवा रोम घ्या, त्याच्यामध्ये ह्या 4 भूताचा एक भाग मिसळला, चतुर्थांश आणि याचा एक स्पेशल मिळून पंचीकरण तयार झालं. ते पंचकरण म्हणजे ह्या पंचमहाभूताचा हा सगळा सांगळा. एका जसं त्याला दृष्टांत दिलेला आहे, गाडी अनेक असणाऱ्या वस्तूला मिळून काय तयार झाली, गाडी. असणार आखरी, तळश्या, खुटले, चाक, तुंब, फाळ्या, दांड्या सगळे मिळून एकाला एक जोडे, तिचं नाव काय ठेवलं, गाडी. कुठे गाडी सगळ्या गावाने फिरून येतं ती, आणि तिचं नाव काय ठेवलं, गाडी. हे असं उरफाट आहे आपलं बोलणंच कसं आहे सगळं. गाडी म्हणजे रवली, एका जागेवर उभी, आता ती सगळी कोण फिरून येते, तिचं नाव काय ठेवलं, गाडी. आणि घरात असणारं रवल्या जातं ते, त्याचं नाव ठेवलं जातं. कुठे जातं ते, घरात रवलंय ते, आणि त्याला काय नाव ठेवलं, जातं. कुठं जातं, ती कुठं जात नाही, एका जागेवर रवलं तिथं त्याचं नाव ठेवलं जातं, आणि सगळी फिरून येते तिचं नाव ठेवलं गाडी. हे तर मराठी लोकांची उपराठी. त्याचं नाव खास जातं पाहिजे, गाडीचं नाव जातं. हा, गाडीचं नाव धावती ठेवायला पाहिजे. धावती, पळती, चलती हे नाव त्याला सोबत, आणि जात्याचं नाव बस्ती ठेवायला पाहिजे होतं. बस्ती म्हणजे बसलं की तसंच आहे ना. बघा, आपण गावाला बस्ती म्हणतो, गावाला काय नाही ठेवलं, बस्ती. आता बस्ती का उठती येते, उठती, बसते आहेत का उठती आहेत, रोज एक उठायला त्या गावातून, रोज एक चालला बाहेर मसन वाट्यात, रोज एक चालला. असा एक प्रवासी येऊ लागला, साधूचं घर होतं बाहेर रोडला, म्हणे मला बस्तीत जायचं रस्ता सांगा. कुठं जायचं, त्या बस्तीत. बस्ती म्हणजे गाव असा शब्द, त्या बस्ती म्हणजे गाव. त्या बस्तीत जायचं, मला रस्ता सांगा. म्हणजे असं असं जा, इथंचे बस्ती. ते गेलं, ते मसन वाट्यातच गेलं, रस्ता तसा राहिला. म्हणे ही बस्ती नाही, म्हणे हे मसन वाट आहे. पुन्हा वापस गेलं, चांगल्या माळी आहेत, गंध हे. म्हणे खोटं बोलतो, म्हणे महाराज आहेत तू, इतकं लबाड बोला कोणी महाराजांनी. झालं काय, म्हणे मला बस्ती धाडं ते मस्त न वाटाय. अरे म्हणजे खरी तर ती बस्ती. आता लोक गेले तिथं पुन्हा उठून आले नाही. जे गेले तिथं बसले जाऊन, तर पुन्हा ज्याला तुम्ही बस्ती म्हणायला तिथं एक ना एक रोज उठायला म्हणे तिथून चालले. एक रोज तिथून उठवायले. अजामेला बजामेला बाप किती गेले त्या गावातून. जे बसलेले होते ते किती गेले, बहुत जण गेले. नाही आले मागुती पुन्हा. म्हणून ध्यानात घ्या, बस्ती असं उरफाट काम आहे. जिथं उठती तिथं बसती, आणि जिथं बसते तिथं उठती म्हणायले. म्हणून असं असणार आहे अपंचीकृत पंचमहाभूतन. पंचीकृत पंचमहाभूताचा सांगडा. जसे ते विवेक आणि अविवेकी रस्त्याने जाऊ लागले, तिकडून गाडी येऊ लागली, ती अविवेकी म्हणतो अरे लई पाय दुखायले गाड्या, आता याच्यासारखी जरा थाकलेला होता देऊ. म्हणे गाडी आली तिकडून, आपण गाडीत बसू, काय करू. ते म्हणे चल दाखव गाडी. ते म्हणते काय ती आली गाडी. ते म्हणजे जर गाडी नाही सिद्ध झाली तर म्हणे थोपाडा हाण नाही. गाडी नाही सिद्ध झाली तर कुठं हाण. तितक्या त्याच्या संभाषणामध्ये बोलण्यात गाडी आली. चल दाखव म्हणे गाडी. त्यांनी दाखवलं असं, ही पाय ही गाडी. ते म्हणे ही गाडी नाही, त्यावर त्याला काय म्हणते पाटली. ती अशी सरळ असली, कुठल्याला ठोकलेली बोलून. ते म्हणे पाटली आहे. कुठल्याला हात आहे, कुठला आहे. जिथं जिथं हात लावीन तिथं तिथं पार्ट एवढंच निघू लागलं.
कशाला हात लावला तर आणि ह्या दांड्या आहेत, ही आखरी आहे, हे तुंबे, हे आर आहेत. गाडी सिद्ध झाली, पार्ट सिद्ध झाली का गाडी? पार्ट. आता पार्ट सिद्ध झाले का लाकूड? तर खोल खोल विचार तरी गेलेच नाही तर झिरोच येतं, त्याच्यात काही नाही निघत. म्हणून गाडी सिद्ध झाली नाही म्हणजे आता कस काय गाडी? गाडी तर सिद्ध झाली नाही म्हणजे मला थोपाड सांग, थोपाड कुठं येतो म्हणजे आणायचं. अरे का आले हे काय कुठे थोपाडतो सांग म्हणे थोपाड नाही का आले. जिथं हात लावून तिथं थोपाड सिद्ध झालं नाही तसा तुम्ही ज्याला देह म्हणता तो देह सिद्ध होत सांगायचं कशामुळे? ज्याला तुम्ही देह म्हणता तो देह सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? देह आहे शब्दाचंच नाव आहे, ज्याचं दहन होतं त्याला देह म्हणा. जो रोज जळायला पेटल्याला दिसत नाही का? पेटल्याला नाही दिसत दिसत नाही का? विवेक नाही. विवेक नाही. दिसत नाही का? विवेक नाही. बरं, विवेक नाही का? संताकडे गेले नाही. संताकडे गेले नाही. संताकडे गेले नाही. संताकडे गेली की काय मिळत असतो? विवेक मिळत असतो. आणि विवेक मिळाल्यानंतर मग कळत असतं की देह जळायला पेटलेला आहे, तो जिकून तिकून त्याला अग्नी लागलेला आहे. असं कशाने कळतो? विवेकाने कळतो. विवेक कोणाकडून मिळतो? संताकडून मिळतो. संत तिथे विवेका असणेच की बाकी जिथं विवेक आहे तिथं संत म्हणावं. संत कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे काय आहे? विवेक आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेच की बाकी काही असं की नसं, पण त्याच्याकडे काय असतो? विवेक असतो. आणि विवेक त्याचा विवेक संतांनी दिलेला विवेक म्हणून संतांकडून मिळालेला विवेक आपल्याकडे आहेच. विवेक फक्त त्याला चालना मिळते. त्या विवेकाला काय मिळते? चालना मिळते. विवेक आहे असं नाही, पण आपला जो विवेक आहे तो आपला विवेक आपलं दुःख निवृत्त करीत नाही. आपला विवेक आपल्या कामी नाही. आपला विवेकच म्हणता येत नाही. मेडिकलमध्ये गोळ्या असतात, मग आपल्या मनाने घ्यावं का त्या? नाही. भरपूर गोळ्या असतात, द्या बरं गोळ्या. जमल का ते? मग त्या गोळ्या घेऊ नाही का? मग डॉक्टरच्या मार्फत डॉक्टरने जे लिहून दिलं नाही तर मग गोळ्यानं तर भरलेलं आहे. तुमच्या जर मनाने घेतल्या तर रोग तर जाताच नाही. उरफाट त्या गोळ्याने दुसरं काही होऊन जाईल, इन्फेक्शन होईल, काही होईल, बिमारीची जाचे नाही, दुसरंच काहीतरी पार्ट निघून जाईल शरीरातला, काही होऊन जाईल त्या गोळ्याने मनाने. म्हणून बरेच माणसं मनाने काय घेते? ते चुकीचं आहे. चुकीचं आहे ते, इतकं चुकीचं की त्याचा भयंकर परिणाम भोगायला भेटतो पुढं. म्हणून कधी बी आपल्या मनाने मेडिकलमध्ये जाऊन काय घेऊ नये? गोळ्या घेऊ नाही. डॉक्टरच्या मार्फत, ते चांगल्या डॉक्टरच्या मार्फत. पण नाही तर मग डॉक्टर तर खूप डॉक्टर आहे. डॉक्टर काय आता गलीत काय झाले? डॉक्टर ठणकायला नाही, घे ठणकीची गोळी. मग त्या ठणकीच्या गोळ्या घेऊ त्याच्या किडन्या जात्या. कशाच्या गोळ्या घेऊ? पाय ठणकायले ना, मग घी काही गोळी. झोपी ना, घी झोपीची गोळी. डोकं दुखायला घी डोक्याची गोळी. तापी आली घी तापीची गोळी. असे पडलंच आहेत काही काहीची खिशाने. कशाची? गोळ्या. अरे त्याला डॉक्टरच्या सल्ल्याने करावं. हे सगळं काय जे करायचं तर कोणाच्या सल्ल्याने? तसं आपला विवेक आपण आपल्या पद्धतीनं वापरायलो. आपला विवेक आपण आपल्या पद्धतीनं वापरायलो. कसा वापरायलो? कसा विवेक वापरायलो आपला? त्याला विवेक म्हणता येईल का? जसा एक माणूस सकाळीच उठायचा, बायकोला म्हणायचं तापलं कपानी आंघोळ करायचं, चल भाकर बांधायचं आणि एका माळावर जाऊन बसायचा. कोणाचे ढोरं किती आले त्याची लिस्ट करायचा. याचे ढोरं इतकी, याचे ढोरं इतकी, संध्याकाळी बी याचे ढोरं इतकी गेले, त्याचे ढोरं. आता काय बंद आहे त्याच्यावर? याच्यावर त्याचं काय बंद आहे?
हा काहीच बंद नाही. पण ती बायकोने एक दिवशी विचारलं, तुम्ही रोज जाता म्हणे भाकर घेऊन, तुम्ही करता काय? काय नाही म्हणे, गावातले ढोरं किती जाते तर गावातले ढोरं किती येतात त्याचा काय करतो मी, हिशेब करतो. आता काय बंद पडलं दिवसभर त्याच्यातच बेजा. काय बंद आहे त्याच्यावर, काय मिळालं त्याच्यावर, उरफाट बेजारी बायकोची बी याची बी मिळालं. तसं तुम्ही जे विचार करायले ते ढोरं मोजायचा काय शेजा ढोरं मोजायचा, काय पदरात पडणार आहे हे विचार म्हणतायत का? म्हणून करीता विचार सापडले वर्म, वर्म लक्षात आलं पाहिजे, परमार्थ लक्षात आला पाहिजे, विचाराने नित्य अनित्याचा निवाडा झाला पाहिजे, विचाराने खऱ्या खोट्याचा निवाडा झाला पाहिजे. त्याला म्हणा विचार, तो विचार संताकून मिळत असतो. मग आता विचाराने आपण जर पाहिलं तर देह सिद्ध होत नाही. देह अनेक अवयवाचा समुदाय एकत्रित आला, पंचमहाभूताचं एकत्रीकरण आलं, अनेक पंचमहाभूताचे अनेक तत्व याच्यात आपल्या निदर्शनात आले आणि याला नाव ठेवलंय देह. काय नाव ठेवलंय? म्हणून हे सगळे 25 तत्व मिळून त्याला नाव ठेवलंय देह. आता 25 तत्व आहेत का देह? पंचमहाभूत आहेत का देह? पंचमहाभूत आहेत. आपण जर लक्षात घेतलं तर पंचमहाभूत बी सिद्ध होत नाही. काहून? लक्षात घ्या, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश याला आपण पंचमहाभूत म्हणालो. आता हे पंचमहाभूतामुळे एक इंद्रियामुळे, हा इंद्रियामुळे. जर इंद्रियच वगळले तर पंचमहाभूत संपलं, त्याचं अस्तित्वच उडालं. डोळ्यामुळं रूप आहे, कानामुळं शब्द आहे, नाकामुळं गंध आहे, जिभेमुळं रस आहे, त्वचेमुळं स्पर्श आहे. शरीर म्हणजे काय? विषयाचा सांगड आहे. हे जग म्हणजे काय? पंचविषयच आहेत, दुसरं काय नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, पंचविषयच म्हणजे जग आहे. जग म्हणजे काय? असा विस्तार नाही, पंचविषयात सगळं जग आटलेलं आहे. कुठं गेलं तर रूप आहे, कुठं गेलं तर शब्द आहे, कुठं गेलं तर गंध आहे, कुठं गेलं तर रस आहे, कुठं गेलं तर स्पर्श आहे. फक्त कुठं जरी गेले तर तीर्थी, धोंडा, पाणी कुठं गेले तर याच्याशिवाय काय? पाहायला आहे, ऐकायला आहे, खायला आहे, पियाला हे स्पर्श आहे. कुठं कुठं कसा, कुठं आता प्रवासाला गेलेल्या माणसाला कळत, कुठं बैला झोपावं लागतं, कुठं गादी मिळते, कुठं मिष्टान्न खायला भेटतं तर कुठं शिगडं खावं लागतं. हा काय आहे मग शेवटी? काय आहे? प्रवासात जरी गेले तरी हेच विषयच हे सगळीकडे. आणि ते विषय कुठपर्यंत येतं? जोपर्यंत इंद्रिय आहे तोपर्यंत. इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचं अस्तित्व आहे. इंद्रिय वगळले, विषय संपले. रूप बघा, डोळे वगळले की रूप संपलं, कान गेले की शब्द संपला. म्हणजे ती सृष्टी आहे, रूपसृष्टी, शब्दसृष्टी, गंधसृष्टी, रससृष्टी आणि स्पर्शसृष्टी. म्हणून या माध्यमातून या सृष्टीचा असणेपणा सिद्ध व्हायला. कशापासून? इंद्रियापासून. इंद्रिये वगळले, रूप बघा, डोळा वगळा तर रूपसृष्टी उडाली त्याची, कान वगळा तर शब्दसृष्टी वगळले त्याची. बडसं आलं त्या माणसाला कोणताच गंध येत नाही, त्याला दुर्गंध बी नाही, सुगंध बी नाही. कोणाला? सर्दी ज्याला झाली त्याला काही नाही, ती गंध बी नाही आणि सुगंध बी नाही. गंध विषय उडाला त्याचा, ज्याच्या अंगावर वारं गेलं स्पर्श विषय उडाला त्याचा. ज्याला असणारा जोर झाला रस विषय उडाला. जोरे विटाळले मुक्ती अण्णा ते म्हणे कडू भीक, काही त्याला वाढा. ते म्हणतो कडूच लागेल, आमटी कडू लागेल, गळवणी कडू लागेल, पोळी कडू लागेल, भजे आता कडू, हे काहीचं तोंड कडू झाले. महिन्याचा टायफॉइड झालेला, याला जोर झालेला, म्हणून याला काही जरी वाढलं तर काय झालं? कडू लागायलं. म्हणून पंचज्ञान इंद्रियावर हे पंचविषय आधार आहेत. आता पंचज्ञान इंद्रियाला आधार मन आहे. एक मन जर नाही आलं
तर इंद्रिय संपले. ह्या सगळ्या मनावर कारभार आहे याचा, कोणाचा? इंद्रियाचा. एक मन जर तुम्ही बाजूला केलं तर ह्या सगळ्या जगाचं अस्तित्व उडालं. जे तर संसार चित्र उमटे ते मनरूपच पटू पाहते. तिथं संसार उमटायला सगळा ते मनच काय झालं, हटवून गेलं. सर्व राठी प्रतिमान आहे. उन्हाळ्यात पाणी आटलं तळ्याचं, काय दिसेल त्याच्यात? गाळाशिव तुमचं प्रतिबिंब दिसेल का? नाही. आटलं ते सरोवर. तसं मनच आटलं, मनच संपलं, मनच झोपी गेलं मना. आता झोपी गेल्यावर जर जग नाही, मन कोमात गेल्यावर जग नाही. हा, कुठं कुठं नाही जग. पाहणं तुम्ही हे दृश्य वस्तू कुठं कुठं नाही. का मन झोपी गेलं तरी तुम्ही नाही का? हे नाही, हे नाही, हे नाही. तुम्ही तर आहेतच. तुम्ही तर मग म्हणता आहे म्हणून तर म्हणता काहीच नव्हतं, मला काहीच नाही, तिथं भानच नव्हतं बाबा. भान असण्याकरता मन लागत. हे कुठं कळतं आपल्याला? हे सगळं भान असण्याकरता काय लागत? मन. मग मन नव्हतं म्हणून काय नव्हतं का? मीच मला भान नव्हतं. मीच मला तर अखंड काय, मी नाही असं कधीच नाही. आणि हे नाही असं बघा, कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाय तोची एक. महाराजांनी त्याला जवळ आणून सांगितलं. किती सांगितलं जवळ? अरे कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी, तुम्ही पाहिले त्याला. डोळा झाकला की रूप उडालं, कानात बोटं घातले शब्द उडाला, नाक दाबलं तर गंध उडाला, जीभ नाही आणली रसना तर रसना उडाली, स्पर्श जर वायू गेला तर स्पर्श विषय उडाला. म्हणून ही सृष्टी रूपात्मक, शब्दात्मक, विषयात्मक सृष्टी इंद्रियावर अवलंबून. इंद्रिय मनावर अवलंबून आहे. इंद्रियात जर मन नाही आलं तर इंद्रिय काहीच कामी नाही. तुमचं कानात जर मन नसेल तर पंचीकरण गेलं. म्हणून कानात काय लागतं? मन लागतं. निस्ता कान काय कामी? निस्ता कान काहीच कामी नाही, ती उपाधी आहे. त्याच्यात मन जर असेल तर त्या कानाला महत्व आहे. डोळ्यात मन असेल तर रूपाला महत्व आहे. नाकात मन असेल तर गंधाला महत्व आहे. जर नाहीच इंद्रियात मन आलं तर इंद्रिय कुछ कामी आहेत, काहीच कामी. आणि हे सगळा कारभार कशावर आहे? म्हणून देहाला कळत नाही ना आत्म्याला कळून घ्यायचं नाही. दोन गोष्टी, देहाला काही कळत नाही ना आत्म्याला काही झडपणी झाली नाही. आत्म्या बोलाचे काहीच नव्हेचे, फक्त मधात हे मन. परमार्थाला काय लागत? मन लागत. परमार्थ देहाचा नाही ना आत्म्याचा नाही. परमार्थ हे कोणाचा? मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे साधन. म्हणून आपुलाले मन शुद्ध करा. जे बोध केलेला आहे तो कोणाला? देहाला नाही आणि आत्मस्वरूपाला नाही. बोध हे मनाला. म्हणून आपलं मन शुद्ध करा. आपलं मन निष्पाप करा. आपलं मन प्रसन्न करा. मन प्रसन्न कशाने राहत असतं? तर अध्यात्म चिंतनाने. मन प्रसन्न कशाने राहतं? भगवंताच्या नामस्मरणाने. मन प्रसन्न कशाने राहतं? भक्तीनं, ज्ञानाने. मन प्रसन्न कशाने राहतं? ह्या प्रवाहात. कोण्या प्रवाहात? ह्या प्रवाहात मन कसं राहतं? त्याला चांगला खुराक मिळतो. संताची संगती मनोमार्ग गती. अरे वाल्या पळ्याचं मन राम झालं संतांच्या संगती. तितकी तर पापी नाहीत आपण. काही किती पाप केला असेल तरी हिंमत नाही तुमची कोणा इतकं पाप करायची. हां, हिंमत बी लागती. पण इतका पापी वाल्या पण संतांच्या संगतीत आला की त्याचं मन राम झालं. कोणाचं? भल्या भल्याचं. जे संत संगतीत आले जीवन बदललं. काय बदललं? कोणाच्या संगतीत?